नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं 0 आवरच्या आजपासून यापुढे असणाऱ्या ब्रेक फ्री अशा आमच्या या रचनेमध्ये आपलं स्वागत. ब्रेक नसेल, थेट सलग चर्चा होईल. अनेकदा ही तक्रार सुद्धा असायची की एखादा विषय स्पष्टपणे मांडला जात असताना ब्रेकमुळे अडचण व्हायची. मात्र यापुढे या कार्यक्रमात ब्रेक नसेल, आपल्याला सलग चर्चा ऐकता पाहता येईल. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. जसं आपण म्हणतो तसं 0 आवरची चर्चा ही चर्चा जनहिताची आहे आणि जनहिताची चर्चा राष्ट्रहिताची सुद्धा असू शकते. गेल्या काही काळात आपल्याला त्याचा एक अनुभव सुद्धा येतोय. एक मुख्य बाब म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या एक अतिशय कौतुकाची गोष्ट म्हणजे सर्व पक्षीयांनी मिळून भाजप म्हणजे केंद्र शासन, तिथे आता भाजप किंवा काँग्रेसचे पक्ष उरत नाहीत, सगळ्यांनी मिळून पाठिंबा दर्शवलाय. जे काही करायचंय भारतीय प्रतिष्ठेसाठी ते तुम्ही करा, अस्मितेसाठी करायचंय ते करा. सर्वांसाठी दिलासादायक बाब होती. सगळे पक्ष एकत्र होते आणि ही बैठकीमध्ये हे ठरलं आणि आता भारतीय सैन्य दलाला मोकळी त्याला सूट सुद्धा देण्यात आलेली, जे करायचे ते योग्य पद्धतीने करा. पण तरी सुद्धा शांत राहतील ते आपण सगळे भारतीय काय, कारण आपल्याला तर हौस आहे बोलण्याची. बरं, बोलायलाही हरकत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण नेमका विषय काय चालू आहे, औचित्य काय आणि आपण बोलतोय काय. भाजपचे एक नेते म्हणतात नितेश राणेंसारखे की आम्हाला पाकिस्तान हिंदू राष्ट्र बनवायचंय. निशिकांत दुबे नावाचे दुसरे एक भाजपचे नेते ते म्हणतात भारतात 5 लाख पाकिस्तानच्या महिला आहेत आणि त्यातल्या अनेकींनी लग्न करून संसार थाटलेले ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. काँग्रेसचे नेते आणखी पुढे जातात. मणिशंकर अय्यर म्हणतात काश्मीरमध्ये जे घडलेलं आहे ते फाळणीमधून उरलेला जो काही व्यवहार होता त्याची फळ आहेत. रॉबर्ट वड्रा म्हणतात भारतातल्या मुसलमानांना कसं वागवलं जातं त्याचा हा परिणाम आहे. काँग्रेसचे सिद्धरामय्यांसारखे नेते जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत म्हणतात पाकिस्तानबरोबर युद्धाची गरज नाही. कोण म्हणताय? राज्याचा मुख्यमंत्री. विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले, काय म्हणतात? अतिरेक्यांना वेळ असतो का धर्म विचारून मारण्यासाठी. शरद पवार सर्वाधिक ज्येष्ठ नेते, संरक्षण मंत्री राहिलेले, राष्ट्रीय स्तरावरचे नेते, धर्म विचारून मारलाय याची मला कल्पना नाही असं ते तेव्हा म्हणतात जेव्हा ते नुकतेच एका घरात जाऊन आलेले असतात जिथे त्या स्त्रीनं आपल्यावरती काय प्रसंग गुदरला, इतरांवर किती काय प्रसंग गुदरला तो स्पष्टपणे सांगितलेला असतो. मग येतात शिंदेची सेना, तिकडे पण तेही मागे राहिलेले नाहीयेत. तिथे शिंदेंना लार्जर दॅन लाईफ दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना एकदम यशवंतराव चव्हाणांची तुलना केली जाते. पेपरमध्ये लेख वगैरे आलेले, छापून आलेले आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितेने नटवण्यात आलेलं आहे वगैरे. मग येतात आमचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना. त्याच्यामध्ये सुद्धा आता स्वतः उद्धव ठाकरे या क्षणी भारतात नाहीये, ते परदेशातच आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा मग काय नेमकं आता ह्याचं झालेलं आहे, धर्मावरनं राजकारण झालेलं आहे का याच्यावरती सवाल विचारण्यात आलेले आहेत. असे सर्वांकडनं या बाबतीत मात्र एक मत आहे, आपल्या सर्वच पक्षांमध्ये असे एक ना एक कोणी ना कोणी काहीतरी आहेत की ज्यांच्याकडनं अशी विधानं केली जात आहेत. प्रश्न असा आहे, देशासमोर एक मोठं गंभीर आव्हान आहे. कोणत्याही क्षणी आपण कदाचित युद्धाच्या परिक्षेत्रामध्ये जाऊ शकतो. त्याची किंमत भारतवासी म्हणून आपल्याला विविध प्रकारे द्यावी लागते आणि अशा वेळी आपण एक असणं अपेक्षित असताना आपण अशा गोष्टी बनवतोय ज्याचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीला होऊ शकतो. आता तो जमाना राहिलेला नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी बोलताना ते तुमच्यापुरता विरून जातं. त्याचे दाखले दिले जातात दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा की इकडे एकमत नाहीये, भारतामध्ये एकमत नाहीये या युद्धाविषयी, या कारणांविषयी. काश्मीरबद्दल नेमकं काय चाललेलं याबद्दल भारतीयांमध्येच एकमत नाहीये, प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये एकमत नाही, हे वापरलं जाऊ शकतं. आणि या दृष्टीने आपण हा लगाम सांभाळणार आहोत का जिभेचा, हा प्रामुख्याने आजचा विषय आहे. आजच्या विषयाला पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी कोणता प्रश्न आहे आपण आजचा पाहूया. माझा पोल सेंटरला जाऊन आजचा प्रश्न कोणता आहे ज्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडून प्रतिक्रिया मागवतोय. आजचा प्रश्न, पहलगाम हल्ल्यानंतर देशाची एकजूट दाखवण्यासाठी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं का? ही कारण ही एकजूट दाखवायची आता गरज आहे. तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. तुम्ही आमच्या एक्स, फेसबुक आणि आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती जाऊन याची उत्तरं देऊ शकता. दरम्यान चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक ताजी अपडेट येते. काही वेळापूर्वी सर्व सैन्य प्रमुखांच्या, तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर आता या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरच्या बैठकीसाठी सरसंघचालक मोहन भागवत दाखल झालेले आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याबरोबर सरसंघचालक या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. ही भेट नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आहे याची अधिकृत पुष्टी झाली नसली तरी सुद्धा आताच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. आपण चर्चेला आपल्या सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे असतील राम कदम, भाजपचे आमदार आहेत. अतुल लोंढे, काँग्रेसचे वरिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते आणि नेते. दीपक केदार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी आहेत. सुषमा अंधारे थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत. राजू वाघमारे जे
शिवसेनेचे, ज्यांना आपण फक्त लक्षात यावं म्हणून शिंदेची शिवसेना म्हणतो, पण शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा भाजपपासून सुरू करणार आहे, त्यासाठी मी जातोय राम कदमांकडे. राम कदमजी, आता या क्षणी सर्व पक्षांनी एकत्र येत पंतप्रधानांना पाठिंबा देऊ केला काँग्रेस सकट. अशा वेळी आता पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, आपल्याकडे 5 लाख महिला थांबलेल्या आहेत वगैरे, ही वक्तव्य शासन सत्ताधारी पक्षाकडून काय येत आहे? मुळामध्ये प्रसन्न, या क्षणाला संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र दुःखी आहे. आणि ही वेळ पक्षाच्या वर जाऊन राष्ट्र प्रथम ही भूमिका सर्वच पक्षांना ठेवावी लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. यावेळेस आपलं शत्रू राष्ट्र जे आहे हे पाकिस्तान, आणि त्याला याही पूर्वी आपण धडा शिकवलाय, पण यावेळेस मात्र असा धडा शिकवावा लागेल की पुन्हा अशा प्रकारचं क्रूर कृत्य करण्याची त्यांची हिंमत होता कामा नये. बरं, गंमत अशी होते की एका ठिकाणी म्हणायचं की आम्ही सरकारच्या सोबत आहोत, दुसऱ्या ठिकाणी कृतीतून मात्र दुसऱ्या बाजूने ढोल वाजवतोय अशा प्रकारचं कृत्य करायचं, अशा प्रकारची वक्तव्य द्यायची. मी आमच्याही पक्षातून कोणी अशा प्रकारची वक्तव्य दिली असतील तर पक्ष म्हणून, सरकार म्हणून त्याचं समर्थन अजिबात नाही. मूळतः हे 2 विषय. पहिला विषय काय आहे? पहिला विषय की पाकिस्ताननं केलेलं वारंवार रिपिटेशनचं जे कृत्य आहे, याच्याही पूर्वी मोदी सरकारनं सडेतोड त्याला उत्तर दिलंय. आपण पुलवामामध्ये पाहिलं की 14 फेब्रुवारी 2019ला हल्ला झाला, आपण 26 फेब्रुवारीला त्यांच्या भूमीत शिरून त्याला मारलं. आणि ही कणखरता, हे सामर्थ्य याच्या पूर्वीची देखील सरकार दाखवू शकली असती, पण ज्यावेळेस कसाबचं प्रकरण झालं 26/11चं, त्यावेळेस त्या काळच्या काँग्रेसच्या सरकारला जमलं नाही. आणि आता हे आदरणीय पंतप्रधान मोदीजी आहेत, प्रत्येकाला या देशात विश्वास आहे की मोदीजी असं काहीतरी करतील की पाकिस्तानला त्याचं उत्तर, चोख उत्तर मिळेल. आता गंमत होते काय की या ठिकाणी आपण अशी कल्पना केली पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातले जे 6 जण आहेत ते आपल्या घरातले आहेत. आता त्यांनी, त्या बाईनं आपल्या नवऱ्याला आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिलंय. अतिरेकी त्या बाईशी काय बोलत होता, त्या बहिणीशी, हे आपण सगळ्यांनी टीव्हीवर ऐकलंय, कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलंय. अशा स्थितीत काँग्रेसचे नेते म्हणतील की नाही नाही, त्या अतिरेकीला धर्म विचारायला वेळ होता का? तर मला असं वाटतं की हे विधान हे नकळतपणे केलेलं नाहीये, हे काँग्रेस पक्षाकडून ठरवून केलंय. बरं, अगदी ठरवून केलंय. ठरवून करण्याचं कारण स्पष्ट आहे. त्याला एका विशिष्ट समाजाला यातही त्यांना आनंदी करायचं. आता शरद पवारांचं विधान, आता ते तर जुने जाणते आणि इतके अनुभवी नेते आहेत, आम्ही तर सगळे त्यांच्यामुळे शाळकरी मुलं आहोत, या भावनेनं मी एका आदराच्या भावनेनं बोलतोय. पण त्याही नेत्यांचं विधान येतं. तर ही सगळी विधानं जी येत आहेत ना, रॉबर्ट वद्रापासून काँग्रेसच्या नेत्यांपासून, ही सगळी विधानं हे पाकिस्तानचं अप्रत्यक्षपणे समर्थन. म्हणजे आजचा कहर झाला, काँग्रेसचं जे मोदीजींचं सर तन से जुदा हे जे ट्विटर टाकलं, ते ट्विट टाकलं, त्याला रिट्विट कोणी करावं माहिती? पाकिस्तानच्या नेत्यांनी. म्हणजे आज पाकिस्तानमध्ये जल्लोष होतोय की भारतामध्ये आम्हाला समर्थन देणारी काँग्रेस बसली. ही वेळ आहे का ती? कोणती वेळ आहे? आणि काँग्रेस एक ऐतिहासिक पक्ष. आज तुम्ही गुलाम नबी आझादांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, इतका सिनियर नेता, त्याने देखील दुःख व्यक्त केलं की हे ते ट्विट हे पाकिस्तानला कुठेतरी आनंद देणार आहे. त्याच्यामुळे तुमचे, आमचे, सगळ्या राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप, वैर असेल मान्य आहे, वैर असूच नाही, वैचारिक लढाई असेल ठीक आहे, पण तरी देखील मान्य आहे मला. पण ही आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नाही, ही वेळ आपण देश म्हणून एकत्र उभं राहण्याची आहे. आज फडणवीस सरकारने किती चांगलं काम केलं बघा. 50 किती रुपये दिले तर गेलेला जीव परत येत नाही, पण एक माणुसकी दाखवली. 50 लाख रुपये त्या घरच्यांना आपण देतोय, त्यांच्या घरातल्या मुलांना आपण नोकरी देतोय, त्यांना सगळ्या गोष्टीत मदत करतोय. अशी माणुसकी दाखवण्याची वेळ आहे. आणि त्या ठिकाणी सगळीच राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या बाजूने उभं राहतात, हे दुर्दैवी आहे. ठीक आहे, मी अतुल लोंढेंकडे आता जातो. अतुल लोंढेजी, तुम्ही तर जे काही उत्तर मांडायचं आहे तर मांडाच, पण मात्र माझा त्याच्यामध्ये एक अधिक असलेला प्रश्न असा की काँग्रेसकडनं जी विधानं येत आहेत, या व्यतिरिक्त की आधी समर्थन दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुमच्या पक्षाच्या जयराम रमेश यांना समोर येऊन सांगावं लागतं की ती विधानं वैयक्तिक आहेत. पण ती वैयक्तिक मानायची कशी? कारण ती काँग्रेसचे ऑफिस बेरर्स आहेत. एक तर मुख्यमंत्री आहेत, अन्य कोणी काय माजी खासदार किंवा आमदार आहेत. एक जण काय म्हणतात, पाकिस्तानवर आता युद्धाची वेळ नाही, दुसरे म्हणतात म्हणजे तेही सिद्धरामय्या सोडून द्या, आणखी एक तुमचे नेते आहेत ते तर म्हणतात पाकिस्तानचं जे काही वर्जन आहे ते आपण ऍक्सेप्ट करायला हवं. ही विधानं आता करायची ही वेळ आहे का? अतुल लोंढे, तुमची सविस्तर प्रतिक्रिया.
नाही, अजिबात नाही आणि त्याला आम्ही मान्यता देत नाही. त्याला आम्ही त्या विधानांचा आम्ही सरळ सांगितलं की या विधानांचा काँग्रेसचा काही संबंध नाही. काँग्रेसची एक वर्किंग प्रक्रिया आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी ही सर्वोच्च आमची बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे निर्णय घेण्यात आलेला आहे की आम्ही सरकारसोबत उभा आहोत. ठीक आहे. आता मला सांगा की सगळ्यात पहिले जी महिला तिच्या हाताची मेहंदी पण वाढली नव्हती, तिच्या नवऱ्याच्या त्या मृतदेहाजवळ बसली होती विधवा झालेली, तिचं जिबली कोणी आणि कार्टून कोणी टाकलं सगळ्यात पहिले? धर्म पूछा जात नाही पूछी. आले म्हणजे आपल्या अवकादीवर. म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं सुरुवात यांनीच केलं आणि आजही त्या रिझोल्युशनमध्ये आम्ही विचारलं होतं की सिक्युरिटी 3 लेअर सिक्युरिटी तुम्ही का काढली? ते सांगतात की नाही सर्वदलीय बैठकामध्ये खोटं बोललं जातं की तिथे जाण्याची परवानगीच नव्हती, ते उघडं नव्हतं. 35 रुपयाच्या स्लिप्स खालती ते प्राधिकरण का फाडत होतं? खालती आर्मीचा बेस आहे. 2-3 हजार लोक वरती बैसरांच्या त्या मेडोजमध्ये आहे, म्हणजे कुर्णावर आहे आणि तिथे डिझास्टर मॅनेजमेंट कायदा सांगतो की 1000च्या वरती लोक असतील तिथे मेडिकल एड असली पाहिजे. विनय नरवालची पत्नी 1.5 तासपर्यंत तो जिवंत होता, लेफ्टनंट जिवंत होता तो 1.5 तासपर्यंत त्याला मदत मिळाली नाही. तिथे हिंदू मुस्लिम एकतेचा इतका चांगला परिचय दिला की सगळ्या देशामध्ये ते वातावरण तयार झालेलं आहे. देशातल्या लोकांना माहिती आहे की कोण मंगळसूत्र करतो, कोण तुम्हाला मंगळसूत्र ले जाएगा, किसके यहाँ ज्यादा बच्चा पैदा होते है, तुम्हारी भैंस लेके जाएगा. सगळं राजकारण 80-20 हिंदू मुसलमानांचं यांनी केलेलं आहे, आम्ही नाही केलेलं आहे. मी बिलकुल सहमत नाही. आम्ही पक्ष म्हणून वडेट्टीवार साहेबांचं स्टेटमेंट असो, मणिशंकर अय्यर साहेबांचं असो, कोणाचंही असो, बिलकुल आम्ही मान्य करत नाही ते आणि आम्ही ते स्पष्टपणे समोरून सांगितलं. आता मला सांगा, बीजेपीनी निशिकांत दुबेला काही म्हटलं का? संसदेमध्ये किंवा आपल्या देशाच्या कोणत्याही संस्थेकडं हा आकडा नाही आहे की 5 लाख महिला इथे लग्न होऊन आलेल्या आहेत की नाही. निशिकांत दुबे म्हणतो की या देशामध्ये गृहयुद्ध जे आहे ते देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश यांच्यामुळे होत आहे, अशा पद्धतीची गोष्टी सांगतात. आता पंतप्रधानांची भूमिका आपण बघू काय आहे. देश पंतप्रधानांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे, काँग्रेस ताकदीने उभा आहे. आता बीजेपी काँग्रेस नाही, आता आम्ही भारतीय म्हणून सगळे एक आहोत. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोघेही बाहेर होते. राहुलजी अमेरिकेत होते, मोदीजी सौदी अरेबियामध्ये. मोदीजी आले, आम्हाला वाटलं त्यांनी एअरपोर्टवरच NSA सोबतची बैठक केली. आम्हाला वाटलं आता मोठी कारवाई होईल, पहलगामला जातील, विक्टिम्सला पण भेटतील आणि तिथून संदेश देतील पाकिस्तानला. साहेब कुठे गेले? साहेब गेले बिहारमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी, तिकडे गेले. तिकडून ते नितीश कुमारसोबत डायसवर काय करत होते हे आम्ही पाहत होतो. राहुल गांधींनी काय केलं? राहुल गांधी आले भारतामध्ये आणि पहिले गेले पहलगाममध्ये आणि तिथल्या आपल्या महाराष्ट्राच्याच मला वाटतं पालघरचेच आहे ते, पालघरचे आहेत की पनवेलचे आहेत, त्यांना ते जाऊन तिथे भेटले. सगळ्यांचं त्यांनी मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि जो संदेश आहे तो संदेश दिला. मग सर्वदलीय बैठक. देशाचे नेते कोण आहे? नाही, ऐका ना, तुम्ही त्यांना बोलू दिलं, माझे 2-3 मुद्दे मला ठेवू द्या आणि मग तुम्ही हे करा. मग देशाचे सर्वोच्च नेते सर्वदलीय बैठकमध्ये त्यांना असायला पाहिजे. आम्ही पहिलेच त्यांना विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांनी सुद्धा इथे राहिलं पाहिजे, त्याच्यातही नाही. मग एक प्रश्न उपस्थित झाला की जसं जम्मू काश्मीरने आपलं एक विशेष अधिवेशन घेतलं तसंच विशेष अधिवेशन आपलं संसदेचं आणावं तिथे उभे राहून, कारण दॅट इज द ओनली प्लॅटफॉर्म, व्हॅलिड प्लॅटफॉर्म की तिथून आपण सांगूया सगळ्या जगाला की आम्ही एक आहो, आमची एकात्मता आहे, आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही. पण ते पण नाही. देशाचे प्रधानमंत्री चायनाचं तर नाव घेतच नाहीत. ते जाऊ द्या तुम्ही, ते आपण सगळं पाहिलेलं आहे. चायनासोबत असं काही झालं असतं ना, यांच्या तोंडातनं एक शब्द सुद्धा नसता निघाला. ते पाकिस्तानचे सगळे नेते गलीतल्या गुंड्यासारखे बोलतात आणि भाजपचे प्रवक्ते त्याच्यापेक्षा काही कमी नाही आहेत. आपण एक रिस्पॉन्सिबल स्टेट आहो, आपण एक जबाबदार राष्ट्र आहो. आपल्या प्रक्रिया आहे कुठल्याही गोष्टी करण्याच्या. गलीतल्या गुंड्यासारखे आपण वागत नाही कधी, जे पाकिस्तानचे लोक करतात. इथं तेच सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री सर्वदलीय बैठकीला येत नाही, बाकीच्या सर्व नेत्यांना भेटत नाहीत, अधिवेशन मागून संदेश देण्याचा प्रयत्न केला तेही म्हणत नाहीत, पहलगामला जात नाहीत, मणिपूरला आजपर्यंत गेले नाही आहे. पण सगळं खापर जे आहे ते काँग्रेसवर. ज्या काँग्रेसने पाकिस्तानचे तुकडे करून टाकले, ज्या काँग्रेसने 2 प्रधानमंत्री या देशासाठी जे काँग्रेसचे शहीद झाले, देशाचे प्रधानमंत्री काँग्रेसचे 2 नेते शहीद झाले आणि आजही सगळे लोक तयार आहेत. त्याच्यानंतर हिंदू मुसलमान करून फायदा कोणाला होतो सगळ्या देशाला माहिती आहे. कोणी काढली जिबली? आपण विषयावर या. आपण हाही प्रश्न विचारत, मला फक्त चर्चेचा पहिला एक राऊंड पूर्ण करेन आणि त्यानंतर पुन्हा राम कदमांना मी तुमचे प्रश्न विचारतो. अतुल लोंढे यांनी एकाही नेत्याला वॉर्निंग दिली का? मी विचारतो. त्यांचं म्हणणं की ते त्यांची व्यक्तिगत मत आहेत, ते म्हणतात तसं आपण जाऊया. वॉर्निंग दिल्याचं मी पुन्हा विचारतो, मी नक्की विचारतो अतुल लोंढे.
की भाजपनं अधिकृत वॉर्निंग तशी दिली आहे का जशी काँग्रेसनं जयराम रमेश यांच्या करवी दिली? मी राजू वाघमारेंकडे येतो. राजू वाघमारेजी, आपला जो प्रमुख राष्ट्रीय आणि राज्यातला मुख्य पक्ष आहे त्याच्या वागणुकीबद्दलचे काही आक्षेप काँग्रेसनं व्यक्त केले आणि त्याचवेळी तुमच्यावर सुद्धा मधल्या काळात टीका झाली, खास करून तुमच्यावर. म्हणजे नरेश म्हस्के यांनी जी काही तुलना केली की विमानातून फ्री प्रवास करू दिला, त्याच्यानंतर मग आज तर लेखच आलेला आहे एका वृत्तपत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना जवळपास यशवंतराव चव्हाण, कैलासवासी यशवंतराव चव्हाण ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. सह्याद्रीच्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, करा हिमालय लक्ष खडे या कवितेच्या ओळी वापरत वर्णन केलेलं आहे. प्रश्न असा आहे, अजून काही समस्या सुटलेली नाही आहे, अजून खूप बचाव कार्य बाकी आहे. एकनाथ शिंदे जाऊन आले, चांगली गोष्ट आहे, पण ते झाल्यानंतर त्याचं जे वर्णन एवढं सगळं केलेलं आहे. माझा राजू वाघमारे तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे, ही वेळ आहे का अशा एकमेकांची कौतुकाची गाणी गाण्याची? प्रसन्न, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे कोणताही संकट असो, मग तो अतिरेकी हल्ला असो, पूर असो, भूकंप असो, कोणतंही संकट असो, या महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे की जो रस्त्यावर उतरून स्वतःची पर्वा न करता जे जे संकटात सापडलेले आहेत, जे जे आपत्तीत सापडलेले आहेत, त्यांना स्वतः जाऊन मदत करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदे करतात. ते मुख्यमंत्री असू द्या किंवा नसू द्या. मुख्यमंत्री असताना इशाळवाडीचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या समोर डिझास्टर मॅनेजमेंटचे जवान मृत्युमुखी पडले, तरी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तो गड चढून, तो डोंगर चढून वरती गेले आणि वरती जाऊन त्या सगळ्यांना मदत दिली. सलाईनची बॉटल प्रसंग पिऊन घेतली, कारण सलाईन लावायला वेळ नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो नेता आहे, तो नेता संकट काळात गप्प बसत नाही. मला प्रश्न महाराष्ट्राचा नाही, केरळला ज्यावेळी पूर आला त्यावेळी तिकडे काय राजकारणाचा प्रश्न नाही, त्यांनी इकडून सगळी मदत केरळला पाठवली. राजू वाघमारेजी, ती मदत केली, चांगली गोष्ट आहे. समाजसेवक आणि राजकारणी आणि मंत्रिपदावरती असल्यामुळे केलं, चांगली गोष्ट आहे. पण त्याच वेळी असा टोमणा तुमच्या पक्षाच्या नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना लगावला की हे युरोपमध्ये थंडी भोगायला गेलेले आहेत, भारतामध्ये काय चाललंय त्याची त्यांना कल्पना आहे का? ही टीका टिप्पणी इतर वेळी काहीच हरकत नव्हती, राजकारण रोज कव्हर होतंय. प्रश्न असा आहे, आता दोन राष्ट्रांमधला संघर्ष असताना अशा टीका टिप्पण्या टाळता आल्या नसत्या का? नाही, बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की ही प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिलं सरकार बरोबर आणि कोण गेला असेल तर ती शिवसेना गेली आणि ते आमचे नेते एकनाथ शिंदे गेले. आता म्हस्के साहेबांची जी पहिले गिरीश महाजन गेले, म्हणजे मला याच्यात पडायचं नाहीये, पण आता पहिलं कोण आहे फॅक्ट म्हणून सांगायची तर गिरीश महाजन गेले होते. पहिली गोष्ट कोण गेलं त्याच्याशी महत्व नाही आहे, तिकडे जाणं महत्वाचं आहे, मदत करणं महत्वाचं आहे, मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या. जसं आता लोंढे साहेब म्हणाले की ही घटना घडली त्यावेळी राहुल गांधी परदेशात होते, ते परदेशात थांबले नाहीत, आपलं जे काही काम होतं त्यांनी सोडलं आणि ते पहिल्यांदा भारतात आले. मग इतरही नेते हे सगळं सोडून भारतात येऊ शकत होते ना. आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांवर ज्यावेळी हा प्रसंग ओढवलेला आहे, आपल्या मराठी 3 कुटुंबातले 3 कर्ते पुरुष आज गेलेले आहेत, ही परिस्थिती आहे. 500-550 पर्यटक महाराष्ट्रातले आहेत. मग अशा वेळी आपण आपली सुट्टी सोडून मराठी माणसांबद्दल जे कौतुकाने आपण बोलत असतो, मराठी माणसांसाठी आम्ही. राजू वाघमारेजी, तुम्ही जाऊन, तुमचे नेते जाऊन आले, याच्याबद्दल जेवढं करायचं तितकं एक कौतुक आहे, आदर आहे. तुम्ही गेला, सगळ्यांनी मदत करायचा प्रयत्न केला राज्य शासन म्हणून, त्याचं कौतुक आहे. त्यानंतर जो लगेच लेख छापून आलेला आहे तो इतक्या लवकर आणण्याची गरज होती का? मी त्याच्यात फार जात नाही, पण त्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेना तुम्ही यशवंतराव चव्हाण करायचा प्रयत्न केला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे. ती वेळ खूप वेगळी होती, आता अजून काहीच झालेलं नाहीये. प्रसन्नाजी, बघा, एक लक्षात घ्या, मला प्रसन्न किती मोठा अँकर वाटतो आणि मला प्रसन्न राजदीप सरदेसाई पेक्षा चांगला अँकर वाटतो, हे मला वाटण्याचा प्रश्न आहे ना, इतरांना वाटत नसेल
ते तुम्ही ज्यांनी मी लेख त्याच्यात लिहिला- जात नाही या तुलनेमध्ये. ऐका, राजू ज्यांनी वाघमारे, लेख आपण लिहिला- आपण एका संविधानात्मक पदावरती, आता उपमुख्यमंत्री संविधानात्मक नाही पण एकूण राज्य शासनामध्ये असलेल्या पदावरती बसलेल्या व्यक्तीचा एक कृत्य जाऊन परत आले, थोडीफार मदत केली, त्याच्याबद्दल लगेच रकाने लिहून काढावेत आणि त्यांच्या कवितेने वर्णन जरा करावं. मी प्रसन्न- समयोचितता याबद्दल बोलतोय. आता त्याची गरज होती का? प्रसन्न मला काय म्हणायचंय की ज्यांनी लेख लिहिला, आता त्याला काय वाटतं त्याच्याबद्दल आहे ना. आता मला तुझ्याबद्दल किती आदर आहे आणि तुझी अँकर किंवा डिबेट घेण्याची पद्धत किती मला राजदीप सरदेसाईपेक्षा चांगली राजू वाटते. वाघमारेची माझा त्या प्रश्न व्यक्तिगत आहे. तुलनेला अर्थ नाहीये. मी कोणत्या ऑफिस बेरर नाहीये, तुम्ही आहात, तुमचे नेते आहेत, अतिशय महत्वाच्या पदावर आहेत, त्या दृष्टीने मी म्हणत होतो. आणि हे आता ह्या काळाला आता स्वतःचं कौतुक, तुम्हालाही माहिती आहे ते काय आहे. हे असे लेख लिहिणं म्हणजे तुमच्या नेत्याने आपल्या वरिष्ठ नेत्याचं केलेलं एक प्रकारे की बाबा तुम्ही किती ग्रेट, तुम्ही किती महान. नाही, पण हे फुलं वाहा. काय फरक पडतोय आम्हाला पहा फुलं वाहा, पण ते आता वेळ नव्हती त्याची. प्रसन्न आम्ही हिंदू मुस्लिम केलं नाही, आम्ही जातीमध्ये वैर पसरवलं नाही. आम्ही जसे भाजपच्या काही नेत्यांनी तुम्ही सांगितलं त्या दुबे जे तारे तोडले, तसे काही तारे आम्ही तोडले नाहीत. आम्ही त्या पद्धतीने काहीच वागलो नाही. त्याबद्दल तुम्हाला पॉइंट्स, आम्ही एक दोन पॉइंट्स तुमच्या बाजूने. खरं आहे, तुम्ही तशी विधानं तरी केलेली नाही, अजून तरी समोर नाही आलेली. आणि चेक करूया नंतर आणखी कोणी केली असतील तर. प्रसन्नाची माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी कोणी अशी विधानं केली, मग ते आमच्या मित्र पक्षाच्या असू द्या, विरोधी पक्ष काँग्रेसच्या असू द्या, नाहीतर अजून कुठचेही असू द्या, अशा बेलगाम नेत्यांच्या तोंडाला कुलूप लावलं पाहिजे आणि त्यांचा निषेध त्यांच्या पक्षाने केला पाहिजे. बरं, कारण प्रसंग कुठचा आहे हे तुम्ही बोलात राजू वाघमारेजी. पुन्हा एकदा जुने काँग्रेसमन राजू वाघमारे आठवले. आणि मगाशी राहुल गांधी परत आले हे सांगताना तुम्हाला जे एकदम आपुलकी मला तुमच्या आवाजात जाणवली, ती मला सुद्धा जाणवली. मला फील झाली इकडे, मला फील झाली, खरंच सांगतो तुम्हाला. तुमच्यातला जुना काँग्रेसमन पुन्हा आठवला. एनिवे, आपण मूळ चर्चेची चौकट नको मोडायला, सिरियसनेस नको मोडायला, आपण पुढे जाऊया. प्रसन्न, मी नेहमी प्रामाणिकपणे जी गोष्ट घडते तिच्यावर बोलतो. बरं, ठीक आहे. जी चूक झाली आहे ती चूक केलेली आहे ना. ठीक आहे. मी राजू वाघमारेजी तुम्ही राज आपल्यासोबत. मी वस्तुतः दीपक केदार यांच्याकडे जाणार होतो, पण सुषमा अंधारे सुद्धा आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाल्याचं मला आत्ताच दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाजी, मगाशी राजू वाघमारे यांनी अशी तुलना केली की जर का खासगी दौऱ्यावरती असलेले, म्हणजे नरेंद्र मोदी सरकारी दौऱ्यावर होते, ते सौदीवरनं परत आले, राहुल गांधी दौऱ्यावर होते, ते परत आले, अशा वेळी उद्धव ठाकरे परत येत नाहीत. आणि नरेश मस्केंचा रेफरन्स त्याला असा आहे, नरेश मस्के म्हणाले युरोपची थंडी अनुभवायला गेलेल्या ठाकरेंना इथे काश्मीरमध्ये काय घडलं याचं काही पडलंय का, याबद्दल काही त्यांनी कमेंट केली आहे का? तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी काहीच बघत नाही. कारण श्रेयवादाचं राजकारण म्हणून जर कुरघोड्या केल्या जात असतील तर त्याच्यावर मला काही कमेंट करायची इच्छा नाहीये. कारण विषय इतका गंभीर आहे, इतका संवेदनशील आहे की इथे तुम्ही काय केलं आणि मी काय केलं याच्यावरती आपण त्याचे कॅल्क्युलेशन मांडण्यापेक्षा आता देश संकटात आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि असं सगळं होत असताना एक देश म्हणून भूमिका घेण्यासाठी, म्हणून लक्षात घ्या, आम्ही काय आमचा विरोधी पक्ष नेता पण नाहीये सध्या आणि आम्ही सरकार पक्षातही नाही आहोत. त्यामुळे आम्ही इथे असल्याने सरकारचं काही फार अडतंय किंवा सरकारचं काही काम थांबलंय असं सुद्धा नाही. अर्थात या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं होत असताना ज्या पद्धतीचं एक श्रेयवादाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला तो मात्र अत्यंत अश्लाघ्य आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नरेशजींनी म्हणावं की ज्या कधीच विमानात बसले नाहीत अशा लोकांनाही आम्ही विमानात बसवून आणलेलं आहे. तुम्ही आणलाय, चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. उपमुख्यमंत्री तिकडे गेले, त्यांनी शहीद झालेल्या हुसेन यांच्या घरी जाऊन भेट दिली, कौतुक आहे, तुम्ही कौतुकास पात्र आहात. पण हे बोलून पाण्यात का बरं घालताय? कारण दान पारमितेची व्याख्या सांगितली जाते की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये, मेंदूला तर नाहीच नाही आणि त्याची जाहिरातही होऊ नये, नाही तर ते पाण्यात जातं. तुम्ही जाहिरात करता तिथेच तुम्ही मदत करण्यासाठी नाही तर तुम्ही जाहिरातबाजीसाठी करताय का? हे फक्त मला पहा आणि फुले वाहा यासाठी करताय का? हा एक प्रश्न निर्माण होतो. एक दुसरी महत्वाची गोष्ट याला जोडून, मला या पातळीवर यायचंच नाहीये, मला मोठा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. तो मुद्दा असा की जेव्हा ही सगळी घटना घडत असते त्यावेळेला ज्या पद्धतीने खरं तर एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर अपेक्षित आहे की माननीय पंतप्रधान, माननीय संरक्षण मंत्री यांनी
पत्रकारांना सामोरं गेलं पाहिजे आणि एका प्रेस कॉन्फरन्समध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली पाहिजे. पण ती माहिती ते देतातही, नाही असं नाही, ते सांगतातही की आम्ही तुम्हाला धडा शिकवणार आहोत. पण धडा शिकवण्यासाठी जी ते जागा निवडतात, ती जागा जर बिहार निवडणुकीच्या प्रचार सभेची असेल तर निश्चितपणे या सरकारच्या मनात किती संवेदनशीलता आहे, किती गांभीर्य आहे हेही लक्षात येतं. अर्थात. मुद्दा हा आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला राष्ट्र म्हणून लढण्यासाठी फर्मली तुमच्या सोबत आहोत की होय तुम्ही भारत सरकार म्हणून भूमिका घ्या, पण भारत सरकार म्हणून भूमिका घेण्याच्या ऐवजी भाजपा म्हणून एक वेगळी भूमिका, त्यातला घटक पक्ष असणाऱ्यांची एक वेगळी भूमिका. कारण बरं. आताच आपण ऐकलं की आम्ही तर भाजप सारखी विधानं केली नाहीत ना, असं जर सत्तेतलाच घटक पक्ष म्हणत असेल तर घटक पक्षांमधला बेबनाव आणि घटक पक्षांमधलं श्रेयवादाचं कुरघोड्यांचं राजकारण किती मोठं आहे ते स्पष्ट दिसतं. मला वाटतं ते आधी निस्तरलेलं जास्त बरं, नंतर आपण कोण आला आणि कोण गेला ते बघूया. सुषमाजी, 2 मुद्द्यांबद्दल सहमती असायला काहीच हरकत नाही तुमच्याशी. एक म्हणजे तुम्ही एक म्हणालात की तुम्ही ना सत्ताधारी आहात ना तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहात, त्यामुळे आमचं इथे असल्याने काही फरक पडत नाही. पण दिल्लीमध्ये जी सर्वपक्षीय बैठक भरली होती ज्याला राहुल गांधी म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसकट सगळे नेते उपस्थित होते पक्षांचे, त्याला शिवसेना उपस्थित नव्हती, याने मात्र फरक पडतो. आणि तुम्ही म्हणालात की आणि त्याला उभं राहिला होत आणि अरविंद सावंत यांचं विधान, अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण, मला माफ करा ते खासदार आहेत, ते एका पदावर आहेत, पण हास्यास्पद पातळीला होतं की मी झूम मीटिंग त्यांच्याकडनं मागितली होती पण मला देण्यात आली नाही, पण अमित शहानी मात्र मला धन्यवाद दिलेले आहेत. हे कोण म्हणतंय? वर्षानुवर्षे ज्यांनी खासदारकीचं काम बघितलेलं आहे, राष्ट्रीय हिताची बैठक बोलावलेली असताना शिवसेनेचे 2-2 खासदार दिल्लीत असताना तिथे जात नाहीत, याचं कोणतं स्पष्टीकरण असू शकतं मला कळत नाही. मी त्या संबंधाने प्रसन्न आपल्याला सांगितलं पाहिजे की जेव्हा ही मीटिंग बोलावली गेली, निश्चितपणे सगळे पक्षीय मतभेद विसरून राष्ट्र म्हणून आणि आमचं देशाप्रती असणारं कर्तव्य म्हणून आम्ही त्या मीटिंगला हजर राहायलाच पाहिजे, राहणं आमची जबाबदारी आहे, त्यात आम्ही एक्सक्यूज सांगू नयेत. परंतु त्यातली वस्तुस्थिती कृपया आपण समजून घ्या. हेही त्यातलं खरं आहे की इतक्या महत्वाच्या संवेदनशील संरक्षण विषयक बैठकीची कुणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकत नाही आणि ती करू सुद्धा नये. कारण प्रश्न राजकीय पक्षांपेक्षा सुद्धा या देशाच्या सुरक्षिततेचा आहे, त्यामुळे त्याच्यात कुणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी करता कामा नये. मात्र त्यातल्या 2 आधीचे मुद्दे नीट समजून घ्यावेत आपण की जेव्हा या बैठकीचं निमंत्रण आलेलं होतं तेव्हा तो सकाळी 8:30 वाजताचा फोन आहे हेही सांगितलं गेलंय आणि 8:30 वाजता जेव्हा फोन आलाय त्यावेळेला त्या फोन आलाय आणि बैठकीचं ठिकाण तिथं पासून अरविंद भाई असणारं ठिकाण हे भौतिक अंतर इतकं मोठं आहे की ते तिथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली होती की मी पोहोचू शकत नाही तर काय आमचे नेते अनिल देसाईजी हे बैठकीत आलेले चालतील का, आणि यावर तिकडून उत्तर आलं की नाही, येणार असाल तर आपणच यावं लागेल, अनिल देसाईजी बैठकीला चालणार नाही. अडचण अशी झाली की 8:30 वाजताचा फोन आणि नेमकं त्याच वेळेला अरविंद भाई अतिशय एका वेगळ्या दूरच्या अंतरावर, त्यामुळे ते पोहोचू शकले नाही. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मी स्वतः सुद्धा, कारण कधीतरी आम्ही सत्तेत असू ना त्यावेळेला आम्ही या गोष्टीला विरोध करू की देशाच्या सुरक्षेच्या पुढे कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आणि त्याच्याशी कसलाही समझोता नाही, त्यामुळे त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. सुषमाजी, हे तुम्ही बहुधा हे पहिल्यांदाच समोर येत आहे, त्यामुळे या निमित्तानं स्पष्टीकरण महत्वाचं होतं. सुषमा अंधारेंनी दिलेलं की अनिल देसाईंना बोलवण्यात आलं होतं किंवा नव्हतं, त्यांना परवानगी देण्यात आली नाही, वेगळा विषय समोर आलाय. अर्थात चर्चेची मुख्य चौकट हा विषयाचा नाहीये, तो फक्त एक भाग होता त्यातला. मी आता जातोय, आपल्यासोबत आणखी पाहुणे आहेत, आणखी एक पाहुणे आहेत दीपक केदार यांच्याकडे. दीपक केदार, ह्या सगळ्या पक्षांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे आणि काय कसा वादविवाद चाललेला आहे. एक युद्ध सुरू होणार आहे किंवा चाललेलं आहे आतल्या बाजूला गुप्तपणे, ते भारत पाकिस्तानमध्ये आपल्या इंटेलिजन्स सर्व्हिसेस असतील धोरणाच्या पातळीला, आणि दुसरं एक वेगळंच युद्ध चालू आहे आणि ते गल्ली गल्ली रस्ते रस्ते आणि चॅनलच्या स्क्रीनवरती आहे, ते म्हणजे भाजप किंवा काँग्रेस यांचे प्रवक्ते नेते यांची विधानं. नितेश राणे काय म्हणतात? पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचंय. आता हे विधान जर का पाकिस्तानने वापरायचं म्हटलं की असा अजेंडा असल्यामुळे भारत काहीतरी स्वतः करून घेतोय का, तर आपलं उत्तर काय असणार आहे? नितेश राणे काय कमी असतील तर ते विधानसभेतले समजा, मग दुसरे कोण आहेत? मग खासदार आहेत तिथे. खासदार काय म्हणतात? 5 लाख महिला भारतामध्ये आहेत पाकिस्तानच्या. मग प्रश्न येतो भाजपवर की इतके लोक घुसले कसे? मग 10 वर्ष सलग नेमकं कोण येत होतं पाकिस्तानचं? असे अनेक मुद्दे उपस्थित होतात. केदार, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही, इतिहास आहे की आजपर्यंत जम्मू काश्मीर मध्ये जे हल्ले झाले 1949 ते 2025, प्रत्येक हल्ल्याचा वापर हा भारतातील राजकारणासाठी झालेला आहे. आणि सहज लिहिलं जातं की निवडणुका लागल्या की जम्मू काश्मीर मध्ये काहीतरी होतं. बिहार असो की मुंबई असो,
या निवडणुका या सगळ्या पक्षांना महत्वाच्या आहे. दुर्दैव आहे की आज एकजुटीने लढण्याची वेळ आहे, परंतु नितेश राणे सारखे लोकप्रतिनिधी, एक जबाबदार मंत्री असलेले लोक सुद्धा महाराष्ट्र आणि देशाचं वातावरण दूषित करतायत. देशावर जो हल्ला झालाय त्याला धर्माच्या अँगलने निवडून बिहार आणि मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुण्याची महानगरपालिका असेल, बरं, महाराष्ट्राच्या नेत्याचा अजेंडा महानगरपालिका आहे, तर केंद्रात आणि देशाच्या नेत्यांचा अजेंडा बिहार आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना ज्यावेळेस हे सगळं राजकीय कुरुबुडी बघतोय त्यावेळेस हे रील स्टार आहेत का अशी सुद्धा एक मनाला हे वाटतंय. बरं. मी इथं गेलो, मी ह्याला वाचवलं, मी त्याला वाचवलं, मी इथून एंट्री केली. तर हे अशा संवेदनशील परिस्थितीत आपण काय बोलतोय, लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी काय आहे? हो. पहलगाम जो हल्ला झालाय अर्थात. 2000 साली जवळपास 32 लोक त्याच ठिकाणी मारलेत, हो, 3 हल्ले त्याच ठिकाणी झाले, तरी तो रेड झोन होत नाही, पर्यटनाचं स्थळ होत आहे. आम्हाला आजपर्यंत त्या ठिकाणी जे व्हिडिओ व्हायरल झालेत तिथल्या स्थानिकांनी लोकांना वाचवलेले व्हिडिओ आहेत, सैनिकांनी कुणाला वाचवलं असं दिसत नाही. आणि आम्ही या बाबीचं सुद्धा स्वागत करतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 लाखाची जी मदत केली ती स्वागतार्ह आहे. आणि मी केदार तुमचं एक विधान मात्र महत्वाचं आहे की इकडे एकी दाखवली जात असताना आता रील स्टार मानावेत असे राजकारणी वागतायत का? फार इंटरेस्टिंग मुद्दा आणि तुमची टिप्पणी होती. मी पुन्हा राम कदमांपासून सुरुवात करेन. राम कदमजी एक पोस्टर समोर आलाय आणि भाजपने शेअर केलंय, मी कुठलं तरी रॅन्डम सुरू झालंय अशातला भाग नाही. त्यामध्ये काँग्रेस इज इक्वल टू पाकिस्तान PR एजंट्स आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे विविध जे कोण नेते असतील ज्यांची काही वेगवेगळी विधानं असतील. हे खरंय की काँग्रेसची विधानं असतील नाही तर तुमची विधानं असतील त्याच्यावरती आपण सगळे मिळून टीका करू, पण भाजप या राष्ट्रीय पक्षाने दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या नावाला घेऊन पाकिस्तान इज इक्वल टू काँग्रेस PR एजंट्स, हे वाटत नाही तुम्हाला की आपण राजकारणाचा स्तर घालवून टाकतोय? राम कदमजी, तुम्हाला होता हा प्रश्न? माझा आवाज येतो आपल्याला? हो, येतोय, सलग बोला. नाही, मुळामध्ये ही वेळ सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात, शत्रू राष्ट्राच्या विरोधात उभं राहण्याची वेळ आहे. सुरुवात कुठून झाली? सुरुवात काँग्रेसकडून झाली ना, आणि ती वारंवार होत गेली. यापूर्वीची आपण राहुल गांधींची वक्तव्य पाहिली तर चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात. परदेशात गेल्यावर तिकडच्या मुलाखती त्या भारताच्या कौतुक करणाऱ्या असाव्यात किंवा भारताचं लांछन करणाऱ्या असाव्यात. राहुल गांधी कधी अमेरिकेत गेले, लंडनमध्ये गेले, भारताच्या विरोधात बोलतात, चीनच्या विरोधात बोलतात, पाकिस्तानच्या विरोधात बोलतात, पाकिस्तानच्या समर्थनात बोलतात, चीनच्या दोन टायका समर्थनात बोलतात. सत्ताधारी असलेले राम कदम आताही संवेदनशीलतेने बोलत नाहीत. आताही त्यांचं राम कदमजी म्हणजे आता हा राष्ट्रीय पक्ष विषय चालू असताना अजूनही काँग्रेस जो सत्तेत नाहीये त्याच्याबद्दलची अशी पोस्टर्स करावी वाटतात भाजपला? मुळामध्ये तुमचे नितेश राणे असतील, नवनीत राणा असतील, असे सगळे लोक भडकाऊ बोलतायत. दीपक, आपण त्यांना बोलू देऊयात. दीपक, फक्त त्यांना बोलू देऊयात, मग मला पुन्हा अतुल नाही वेळ द्यायचा. दीपक, थोडं थांबवतो तुम्हाला. राम कदम, यांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य हिंदू मुस्लिमांवरती हल्ला होतोय. राम कदम, काश्मीरमध्ये पाठवा यांना सगळ्यांना, तिथं जाऊन तिथं काय भडास असेल का? मुळामध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून अशा प्रकारची विधानं होत असतील तर ती जनतेला आवडत नाहीत आणि आम्ही आमच्या कुठल्या नेत्याने केलं त्याचं समर्थन केलेलं नाही, ही पहिली गोष्ट. पण आपल्याला हे स्वीकारावं लागेल की एक आहे विधान आणि त्या विधानाच्या पलीकडे जाऊन अगदी पाकिस्तानचं समर्थन. आता पाकिस्तानचं समर्थन तुम्ही कसं करू शकाल? लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाकिस्तानचे तुमचा उमेदवार जिंकला म्हणून तुम्ही झेंडे नाचवाल तर त्यावेळेस बोलायचं नाही, त्यावेळेस शांत राहायचं. आता ज्या पद्धतीचं तुम्ही पाकिस्तानचं मनोबल वाढेल, म्हणजे काँग्रेसनं केलेलं ट्विट कोण रिट्विट करतं? पाकिस्तानचे नेते. त्याच्यामुळे या काही गोष्टी आहेत, या सगळ्याच पक्षांना त्याचं तारतम्य बाळगावं लागेल.
पण जे काही केलं गेलं, काँग्रेसची जी वागणूक आहे, काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या मुखातून जी वाणी येते ती पाकिस्तानमध्ये बसून कोणीतरी स्क्रिप्ट लिहिली आणि पाकिस्तानची स्क्रिप्ट राहुल गांधी पासून राम कदमजी, तुम्ही असंच एकदा हे बोलल्यानंतर मग त्या एकीला काही राहतच नाही ना, अर्थमतीची एकत्र सगळ्यांची बैठक बोलवली होती. मला तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाला जर का असं थेट पाकिस्तानी वगैरे मानत असाल, ज्याचा स्वतःचा एक राष्ट्रीय इतिहास आहे, जसं तुम्हाला पण ठरवता कामा नये, उद्या कोणी भाजपला ठरवत असेल काही पाकिस्तान वगैरे तर तेही मान्य करता, आपण एकमेकांमध्येच एकी ठेवली नाही तर पाकिस्तान बसलाच तो अजेंडा वापरायला. एका ठिकाणी म्हणायचं की संसदेचं अधिवेशन बोलवा, आपण एक आहोत, आणि दुसऱ्या ठिकाणचं मोदींचं डोकं कापलेला फोटो ट्विट करायचा और जिम्मेदारी कोण लेगा अशा प्रकारचं ते विधान करायचं. मी तो विचारतो प्रश्न, मी राम कदम तोही प्रश्न विचारतो, कारण पोस्टरवर कारण नसताना म्हणजे हास्यास्पद पातळीला दोन राष्ट्रीय पक्ष कसे वागू शकतात हे प्रेक्षकांसमोरची उदाहरणं आहे ती. आता आम्ही दाखवतोय सुद्धा, ही व्हिज्युअल्स बघून घ्या. हे तुमचे राष्ट्रीय पक्ष आहेत ज्यांना कोणाला मतं तुम्ही दिली असतील ती. माझा आता अतुल लोंढेंना प्रश्न आहे. अतुल लोंढेजी, जसा एक पोस्टरबाजी भाजपकडून झाली तशी तुमच्या पक्षाकडून सुद्धा झालेली आहे, ज्यामध्ये मोदींचा चेहरा न दिसता फक्त त्यांचा वेश दाखवत गायब वगैरे एका कुठल्यातरी चित्रपट का OTT सिरीजचा फोटो बनवण्यात आलेला आहे. आताच्या या परिस्थितीमध्ये हे जे पर्सनल अटॅक्स असतात, जे राजकारण इलेक्शनच्या काळात बघायला मिळतात की महत्वाचे मुद्दे चालू आहेत, कुठे आहेत PM, कुठे आहेत CM वगैरे चालू असतं, आता हे अशी पोस्टरबाजी करायची वेळ होती? बघा, पहलगामचा अटॅक झाल्यानंतर बिहारमध्ये जाणारे प्रधानमंत्री सर्वदलीय पक्षाच्या बैठकीला येत नाहीत, सर्व नेत्यांना भेटत नाहीत, राष्ट्राला संबोधन करून विश्वास देत नाहीत आणि फक्त कपडे टाकलेले आहे, शरीराचा कुठलाही भाग जो आहे तो टाकलेलाच नाही आहे. पण यांना हिंदू मुसलमान करण्याची यांची जी प्रॅक्टिस आहे आणि याचा यांना निवडणुकीत फायदा होतो म्हणून बरोबर ते सरतनसे जुदा वगैरे वगैरे, आणि नंतर राहुलजींचं त्यांनी पोस्टर टाकलं, म्हणजे यांनी मान्य केलं की आम्ही म्हणतो गायब आहे, यांनी ते मान्य केलं. मला त्यात जायचं नाही, मी वेगळा मुद्दा बोलणार आहे प्रसन्न, मी अतिशय वेगळा मुद्दा बोलणार आहे. वेगळा मुद्दा असा की हिंदू मुस्लिम भाजप करते हे काही शेमड्या पोरालाही माहिती आहे, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. नरेंद्र मोदी 7 राज्यांमध्ये 7 देशांमध्ये जाऊन काय बोलले त्याची मला काही इंटरेस्ट नाही की 14 के पहले यहाँ जन्म लेना भी लोग गलत समजते थे, क्या पाप किया था हमने यहाँ जन्म लिया, असे 7 देशांमध्ये त्यांनी स्टेटमेंट टाकले. ही खरी देशाची बदनामी, पण मला त्याच्यातही जायचं नाही. मला आज निक्षून 2 गोष्टी जनतेला विनंती, हात जोडून विनंती करायची आहे. पहिली एक, काश्मीरची मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे शिकत आहेत ती आपली भावंडं आहेत, त्यांना तिथे व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, या सगळ्या आतंकवादांमुळे ते इथे मिळतं. त्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांना कुठेही असुरक्षिततेची भावना आली नाही पाहिजे, असं सर्वांनी वागावं अशी मी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या व्यक्तिशः अशी पहिली विनंती करतो. दुसरी एक, काँग्रेस सरकारसोबत पूर्ण ताकदीने उभं आहे. तुम्ही जी कडक कारवाई पाकिस्तानवर घ्यायची आहे अशी कारवाई करा इंदिरा गांधींसारखी, की पुन्हा असा त्यांची हिंमत धजावली नाही पाहिजे ते की सामान्य माणसांपर्यंत त्यांची बंदुकीची गोळी जाते आहे, हे पुन्हा कधीही झालं नाही पाहिजे. सिक्युरिटी लॅप्सेस जे झालेले आहे ते ब्रीच करणं फार आवश्यक आहे. आणि जर पाकिस्तानला असं वाटत असेल की त्यांच्या या अटॅकमुळे भारतीय माणूस किंवा महाराष्ट्रातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा, प्रत्येक महाराष्ट्रातला मावळा जर घाबरला असेल, त्यांना असं वाटत असेल, तर असं होणार नाही. आम्ही सगळे जाऊ, पुन्हा काश्मीरमध्ये जाऊ पर्यटन करायला, आणि काश्मीर आमचं आहे, तुम्ही त्याचं काहीही करू शकणार नाही. पूर्ण ताकदीने हा राष्ट्र जे आहे आपण एकत्र उभं राहूया. मला याच्यामध्ये कुठली डिबेट करायची नाही आहे. मला दोघांना एकच प्रश्न आहे, एक किमान मला दोघांनाही, अतुल लोंढे आणि राम कदम यांना एकच साधा प्रश्न आहे. एक ज्याला आपण म्हणू जेस्चर, एक चांगलं जेस्चर म्हणून, एक चांगला संकेत म्हणून, ही जी 2 पोस्टर्स आहेत ती तुमच्या अधिकृत हँडलवरनं डिलीट कराल, एक देशाला संदेश देण्यासाठी फक्त डिलीट करायची आहेत पोस्टर एकमेकांविरोधातली. होऊ शकतं अतुल लोंढे आणि राम कदम? मी माझ्या पक्षाला कळवून देतो, राम कदम तुम्ही किमान कळवाल तुमच्या पक्षाला. अतुल लोंढे म्हणतात की आम्ही ते त्यांच्या पक्षाला कळवायला तयार आहे, तुम्ही तुमच्या पक्षाला कळवाल की आताची वेळ नाही? नाही, मुळामध्ये ते जे ट्विट केलं गेलंय ते काँग्रेसच्या लक्षात यावं की यावेळेस राष्ट्र प्रथम ही भूमिका तुम्ही ठेवा, त्याच्यासाठी ते ट्विट केलं गेलंय. तो संदेश आहे की राष्ट्र प्रथम. मग तो संदेश आता गेला असेल, आणि आता जर का अतुल लोंढे किमान महाराष्ट्रातून, शेवटी तुम्ही तुमच्या पातळीला फक्त विनंती करू शकता, मला माहिती आहे, याची मला कल्पना आहे. अतुल लोंढे किमान तोंडी तयारी तरी दाखवतात. राम कदम तुम्ही तुमच्या नेत्यांना कळवाल का की आपण आता थांबवायला पाहिजे अशी पोस्टरबाजी?
मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी त्याच्या नाही, पलीकडे जाऊन व्यापक अर्थाने मला एक दिलंय. याच्यात बोलायचं आहे. तुमच्या प्रश्नात उत्तर दिले की काँग्रेसनं सुरू केलं ना प्रसन्न. राष्ट्रप्रथम, जी भारतीय जनता पार्टीची आणि सगळ्यांचीच भूमिका आहे, ती भूमिका त्यांनी 10 सेकंद. त्या भूमिकेवर ठाम राहावं, तेवढाच तो प्रयत्न आहे त्याच्यातून. आणि जर त्यांनी त्या भूमिकेवर आले तर अशा प्रकारचे ट्विट येण्याचा प्रश्नच येत नाही. अतुल लोंढे, मला सुषमा अंधारे आणि राजू वाघमारेंकडे जायचं. प्रसन्न, अतुल लोंढे तुमच्याकडे झालोय मी. नाही, मला एक 10 सेकंद प्रसन्न. बोला प्रसन्न 10 सेकंद. हो बोला, तुमच्याकडे झालोय. प्रसन्न 10 सेकंद. हा असं आहे की देशाच्या प्रधानमंत्र्याला एका ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेश मंत्री म्हणतात की जगातला सर्वात मोठा टेररिस्ट नरेंद्र मोदी आहे, असं एकेरीत. मगाशी पण आम्ही एका वाहिनीवर होतो, मी आणि राम कदमजी, तेव्हाही त्यांनी त्याचा निषेध नाही केला. मी पहिले सांगितलं की काँग्रेस बीजेपी काही नाही, मी भारतीय आहे. पहिले माझ्या पंतप्रधानाला जर तिकडनं टेररिस्ट म्हणत असेल तर मी त्याचा निषेध करतो आणि त्याचा धडा शिकवला पाहिजे. राम कदम मदत बोलू नका, मी बोललो नाही. यांच्या पीएमओ मधून सुद्धा यांच्या कुठल्याही नेत्यांनी त्याचा निषेध केलेला नाही. मी करतोय ते, नंतर आमचं इंटरनल काय ते इंटरनल वेगळं आहे. पण माझ्या पंतप्रधानाला असं म्हणत असताना भाजपचे लोक गप्प बसलेले आहेत, हे बरोबर आहे का? याच्यावर बोलत नाही आणि गायब केल्याच्या याच्यावर हिंदू मुसलमान करायला उतरतात. हे यांची फितरत जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे, यांची प्रवृत्ती काय सगळ्या देशाला माहिती आहे. पण आम्ही एक आहोत, सरकारच्या पाठीशी ताकदीने उभा आहोत. सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कडक मधली कडक ऍक्शन घ्यावी. आम्ही सरकारसोबत ताकदीने उभा आहोत, हे मी इथून निश्चित सांगतो. देशाला आदरणीय पंतप्रधान मोदींबद्दल विश्वास आहे. योग्य वेळ तुम्ही तुमच्या कुठल्याही नेत्याला वॉर्निंग दिलेली नाही, तंबी दिलेली नाही. आम्ही दिली, तुम्ही कोणालाही दिली नाही तंबी. म्हणजे तुम्हाला ते हवं आहे, पण आम्हाला हवं आहे राष्ट्राची एकता, आम्हाला हवा आहे राष्ट्राचा स्वाभिमान, आम्हाला हवा आहे जो मला आता पुढे जावं लागेल. पण हे मात्र खरं आहे, अतुल लोंढेंना विचारल्यानंतर त्यांनी आपली सूचना किमान स्वीकारलेली आहे. तुम्ही त्याच्यावर अजूनही सांगत नाही आहात. काँग्रेसचा प्रवक्ता किमान जाहीरपणे म्हणतोय माझ्या पंतप्रधानाचा अपमान होऊ देणार नाही. तुम्ही किमान आमच्या देशातल्या पक्षांचा अपमान आम्ही करणार नाही अशी भूमिका मांडण्याची एक साधी विनंती सुद्धा तुम्ही किमान अधिकृतरित्या तरी स्वीकार करा. होईल की नाही भाजपला माहित, तुम्ही किमान स्वीकार तरी करा. किमान प्रसन्न एक मिनिट, मला आता तुम्हाला 10 सेकंद द्यावीच लागतील. मुळामध्ये मी काय म्हणालो की हे जे ज्या प्रकारचं आदरणीय पंतप्रधान मोदींचं ट्विट केलंय, ज्याच्यामध्ये डोकं नाही ठेवलंय, आणि असं ट्विट एका ठिकाणी करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी प्रवक्त्यांनी सांगायचं मला माझ्या पंतप्रधानांचा आदर आहे. पुन्हा तेच प्रसन्न, पुन्हा तेच सुरू आहे. मी सांगितलं फक्त कपडे आहे ते, आणि यांनीच म्हटलं ते पंतप्रधान आहे, आम्ही नाही म्हटलं ते पंतप्रधान आहे. हेच म्हणत आहे ते पंतप्रधान आहे. यांना सिक्युरिटीवर बोलायचं नाही आहे, यांना एवढ्या लोकांच्या हत्या का झाल्या त्याच्यावर बोलायचं नाहीये. आमच्या वेळेस 26/11 राजीनामा झाला होता. या देशाचे गृहमंत्री अमित शहा सातत्यानं फेल ठरत आहे, सातत्यानं अपयशी ठरत आहे, सातत्यानं देशावर अटॅक होत आहेत. राम कदमजी, थोडक्यात तुमची प्रतिक्रिया मला बाकीच्यांकडे नाहीये. राम कदमजी जबाबदारी घेऊन राजीनामा देत नाही, एवढी पण नैतिकता नाही बीजेपीमध्ये. बीजेपीमध्ये तुम्ही करप्शनचे आरोप करा. राम कदम बोलते प्लीज. अतुलजी आता पर्सनल अटॅक्स नको. राम कदम बोलते राजीनामा देत नाही. प्रसन्नाजी काय अधिकार आहे अमित शहांना पदावर राहण्याचा? काय अधिकार आहे अमित शहांना? अतुलजी प्लीज, मला तुम्हाला म्यूट करायची वेळ माझ्यावर आणू नका प्लीज. राम कदमांना बोलू द्या आता. अतुलजी, तुम्ही वरिष्ठ पत्रकार म्हणून खूप चांगली भूमिका मांडली, जी तुमच्या महाराष्ट्राच्या देशातल्या लोकांच्या मनातली भूमिका आहे. आणि त्या भूमिकेचं 2 पावलं नाही 20 पावलं पुढे उत्तर दिलं की राष्ट्रप्रथम ही भूमिका काँग्रेसने घ्यावी, जी भारतीय जनता पार्टीची आहेच. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं येणारच नाही. जे काही येतंय त्यांच्याकडून येतंय. तर त्याच्यामुळे आपण जे म्हणतात की आपण पक्षाला कळवणार का, ह्याला कळवणार का, तर भारतीय जनता पार्टीची ती भूमिका कायम आहे. ठीक आहे, मला दोघांच्या प्रतिक्रिया कळल्या. वस्तुतः एक राम कदम, तुम्ही सुद्धा एक औपचारिकता म्हणून का होईना म्हणाला असतात की याचा विचार करायला आम्ही सुद्धा आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू. एक खूप चांगला संदेश गेला असता. तुम्ही एकदा त्या जगदाळे वहिनींचा आम्ही प्रतिक्रिया घेतली एबीपी माझावर, त्या म्हणतायत आमच्या भावनांची खेळू नका, काय घडले ते आम्ही बघितलेले आणि बोललेलो आहोत, तरी त्यावर विधानं होत आहेत. हे वस्तुतः अशा चर्चा पण करायची इच्छा नव्हती, पण अशी विधानं रोजच्या रोज केली जात आहेत. वडेट्टीवार तर अशा प्रकारे म्हणतात दहशतवादाला वेळ असतो का हे सगळं करायला, त्यामुळे ही सगळी चर्चा करावी लागतात. नितेश राणे म्हणतात पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचंय. अहो इकडे आम्हाला नीट आहे ते मराठी राज्यामध्ये नॉनव्हेज खायचा विचार केला तरी सोसायटीतून हाकललं जातं. हे म्हणतात पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवायचं. हे आमचे अजेंडे आहेत आमच्या राजकारण्यांचे. मी आता बाकीच्या आपल्या पॉलिटिशियन्सकडे जातो, प्रवक्त्यांकडे. मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही, त्यांच्यावर अन्याय होईल. सुषमा अंधारेंपासून मी सुरुवात करेन. सुषमाजी, सोडून द्या की तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेते आहात, पण आपण भारतीय म्हणून या काळात सुद्धा एक नाही राहू शकत. सुषमाजी, आवाज गेलाय आपला. सुषमाजी, आम्हाला ऐकायला येतंय, तुम्हाला प्रश्न लक्षात आला असेल तर तुमची प्रतिक्रिया.
सॉरी, मला प्रश्न तुमचा ऐकायला आला नाही. एक 5 सेकंदासाठी आवाज गेला होता. माझा प्रश्न असा होता सुषमाजी की तुम्ही थोड्या काळासाठी हे सोडून द्या की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहात, एक व्यक्ती म्हणून, भारतीय म्हणून आजच्या घडीला, नाजूक घडीला सुद्धा आमच्याकडे पोस्टरबाजी, 2 राष्ट्रीय पक्ष पोस्टरबाजी, विधानं वगैरे करतायत, बयानबाजी करतायत, याबद्दल तुम्ही कसा विचार करता नागरिक म्हणून? मी आता जो सगळा कलगीतुरा रंगला होता त्याच्यामध्ये अजिबात इंटरप्ट केलं नाही, बोलले नाही. त्याचं कारण हेच होतं की मला असं हे फार खेदजनक वाटलं, ही चर्चा किंवा हा वादही खेदजनक वाटला. एकीकडे जर आम्ही राष्ट्रप्रथम अशी भूमिका मांडत असू तर मग आम्ही पोलरायझेशनच्या दिशेने चर्चा का करतोय, का देशामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण माजवायचा प्रयत्न केला जातोय? आणि काही प्रश्न जर विचारले जात असतील देशाच्या पंतप्रधानांना, प्रश्न आम्ही पंतप्रधानांना विचारणार नाही तर अजून कोणाला विचारणार? म्हणजे 2014 नंतरचे सगळ्यात मोठे हल्ले जर या देशात झाले असतील तर ते मोदीजींच्या नंतर झालेले, मोदी सरकार असतानाचे झालेले आहेत. पुलवामा झालं, हे सगळं झालं. बरं, आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की आम्ही तुमच्यासोबत देश म्हणून आहोत, देश म्हणून आम्ही सोबत आहोत. पण तुम्ही देश म्हणून कुठे घेताय पत्रकार परिषद? तुम्ही देश म्हणून म्हणतच नाहीयेत की मी पाकिस्तानला धडा शिकवणार आहे. तुम्ही बिहारच्या प्रचार सभेची जागा निवडताय, हे जास्त वाईट आहे. आणि हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाहीये. मुद्दा हा आहे की म्हणजे मला इथे अतुल भैयांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी फार इमिडिएटली म्हटलं, ओके, मी माझ्या पक्षाला कळवायला तयार आहे की ते पोस्टर हटवलं गेलं पाहिजे. पण राम कदम असं म्हणू शकत नाहीत. राम कदम नितेश राणेला तंबी देऊ शकत नाहीत. जे नितेश राणे रोज सांगतायत की मुसलमानांकडून वस्तू खरेदी करू नका, गावागावामध्ये मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे जे फतवे भाजपच्या नेत्यांकडून काढले जात आहेत, राम कदमजी या खुल्या मंचावर, एबीपीच्या मंचावर जबाबदारीने सांगा, काय तुम्ही हे फतवे काढणं थांबवणार आहात का? तुमच्या नेत्यांनी जो हा कोरकटपणा चालवलेला आहे, हा कोरकटपणा थांबणार आहे का? सुषमाजी, आता आपले प्रश्न तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि इथे खरंच मनापासून सांगतो, म्हणजे राम कदम आता भाजपचे आहेत असं मी त्यांच्याकडे बघत नाहीयेत, अतुल लोंढे काँग्रेसचे नाहीयेत. आणि अतुल लोंढेंनी जाहीरपणे राम कदम जे लक्षात घ्या ते म्हणतायत की माझ्या पंतप्रधानाचा मी अपमान होऊ देणार नाही. माझ्या मते आपण आता एक हे भारतीयत्व आपल्यामध्ये असायला हवं. मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया घेईन, राजू वाघमारे आणि केदार यांची प्रतिक्रिया घेईन. राजू वाघमारेजी, पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न. एकेकाळचे काँग्रेस यात तुम्ही, अजूनही तुमचा मोठा भूतकाळ काँग्रेसचा आहे. या अशा परिस्थितीमध्ये एक म्हणजे काही ठिकाणी तर सगळे पक्ष म्हणून एक राष्ट्रीय सरकार स्थापन होतं, तशी गरज नाही, आपल्याकडे बहुमताचं सरकार आहे. पण चला, एक राष्ट्रीयत्वाची भावना का नाही तयार होत आपल्यामध्ये? राजू वाघमारे. नाही, कसं आहे की राष्ट्रीयत्वाची भावना या सगळ्या पक्षांमध्ये का होत नाही, त्याचं कारण की यांचं अंतर्गत राजकारण आहे ना. या राजकारणामुळे मी मोठा की तू मोठा, या त्याच्यावरच्या ज्या कुरघोड्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना तयार होत नाही प्रसंगात. बरं, आपण राष्ट्रीय तत्वाच्या ज्यावेळी गोष्टी करतो त्यावेळी असं बोलता कामा नये की आम्ही सत्तेत आहोत की आम्ही सत्तेत नाही आहोत, आमच्या येण्याने फरक पडत नाही. ही भूमिका पण चुकीची आहे ना. तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करता, बरोबर आहे. तुम्ही सांगता की मराठी माणसाचा कैवारी मी आहे. मग असं ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी तुम्हाला तुमची सुट्टी संपवून मराठी माणसासाठी महाराष्ट्रात येता येऊ नये, ही किती मोठी शोकांतिक आहे. आता या प्रश्नासाठी सुषमा अंधारे आपल्यासोबत नाहीये. मी शेवटची प्रतिक्रिया फक्त दीपक केदार यांची घेणार आहे कारण वेळ कमी आहे. दीपक, मी तुमच्याकडे येतो एक एकदम वेगळा मुद्दा घेऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी घटनेचे शिल्पकार, महामानव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय आहे. हरकत नाही, भारतामध्ये इतक्या आपल्या विविध प्रकारच्या अस्मिता आहेत, प्रादेशिक, उपप्रादेशिक, धर्म, जात वगैरे सगळ्या विविध अस्मिता आहेत. त्यामुळे आंबेडकरांचं जे स्वप्न होतं मी पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय आहे, ते कदाचित इतक्या लवकर नाही प्रत्यक्षात येणार, पण किमान या युद्धजन्य परिस्थितीमध्ये मी पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय आहे, किमान युद्ध काळापुरता तरी, अशी भावना आपल्यात का नाही तयार होत? नाही, हे राजकारणी मीडिया वार मधून वातावरण वेगळ्या दिशेने घेऊन जातात. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी भारतीय आहे हा जे काही वाक्य आहे ते जम्मू काश्मीरच्या स्थानिकच्या घोडेस्वारने जेव्हा सगळ्यांना वाचवलं आणि रात्री लगेच कॅन्डल मार्च करून त्या ठिकाणी क्रांतिकारी जनउठाव उभा केला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय नागरिक होता. हे कितीही बोलू द्याव, यांना पक्षांचा अजेंडा महत्वाचा वाटतो, यांना दंगली महत्वाच्या वाटतात, यांना जी काही समानता आहे, धर्मनिरपेक्ष भारत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे ती मोडीत काढायची आहे. दुर्दैव प्रसन्नाजी, एवढ्या चर्चेमध्ये मोहन भागवतांनी म्हणावं हा धर्मावरील हल्ला आहे, मुख्यमंत्र्यांनी म्हणावं हा धर्मावरील हल्ला आहे,
म्हणजे किती दुर्दैव आहे. आणि आज आपण त्या याच्यामध्ये कितीही यांनी करू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय असणं आणि नागरिक असणं हे जिवंत आहे. केदारजी, आणि ते आपण हीच कायम अपेक्षा राहील. करूयात की आपल्या राजकारण्यांना याची ही अतिशय नाजूक क्षणी ही जाणीव येईल, कारण आज तुमची विधानं तुमच्यापुरता राहत नाही, ती तुम्ही विसरून जाल, पण ती बाहेर वापरली जातील. पाकिस्तान त्याचा वापर करायला सुरुवात करेल आणि मग आता जो सगळा नॅरेटिव्हचं युद्ध, पहिल्यांदा नॅरेटिव्हचं युद्ध सुरू होतं, त्यानंतर मनभेद तयार करण्याचे प्रयत्न होतात, मग प्रत्यक्षात युद्ध जमिनीवरचं यायला अजून थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत एकी आपली कायम ठेवूयात, ही विधानं बंद करूयात. शक्य असेल मी पुन्हा दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना मी विनंती करेन की अशा प्रकारची पोस्टरबाजी बंद करा, अशी विधानं बंद करा. नंतर बाकी चार वर्ष उरलेलीच आहेत, 2029च्या निवडणुकीपर्यंत होऊन दे पुन्हा धुरळा सगळ्या विधानांचा, काही हरकत नाही, पण सध्या मात्र हा विषय थांबवावा, ही विनंती. या विनंतीसह, कारण आज तशाच एका कुटुंबियांच्या या भावना होत्या, त्या पोहोचवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. आपण सगळ्यांनी वेळ दिला, मी सगळ्या आपल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. पण आता जो प्रश्न आपण लोकांना, म्हणजेच तुम्हाला प्रेक्षकांना विचारला होता, माझा पोल सेंटरला जाऊन बघूयात त्याला कसा प्रतिसाद आलेला आहे प्रेक्षकांकडून, लोकांकडून. पहलगाम हल्ल्यानंतर देशाची एकजूट दाखवण्यासाठी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन भरवावं का? त्याला 90% लोक म्हणतायत होय. आम्हाला 10 ते 12 हजार जो रिस्पॉन्स आलेला आहे त्यातून 10% नाही म्हणतायत. 90% लोकांना वाटतं ही ती वेळ आहे की ज्यावेळी भारताची एकता, राजकीय पक्षांची एकता आणि एकमुखाने सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळे मिळून 105 आहोत हे सांगण्याची ही वेळ आलेली आहे. संसदेच्या माध्यमातून याचा विचार सरकार करेल अशी अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.